जबरदस्त व्ह्यू डायरेक्ट काही जबरदस्त पाऊस चालू होऊन गेला इथं आणि आता अजून डबलची मजा येणार आहे पावसामध्ये. जबरदस्त सोडून झालं आहे गाईस. बापरे बेकार वातावरण होतं जबरदस्त. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे अनंत चतुर्थी. खूप दुःख वाटतंय की आज बाप्पा जाणार आहे पण जाणार तर आहे बाप्पा, ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि पाऊस येतोय, इतक्या जोरात पाऊस येतोय तरी पण बाप्पा जातील. आपल्यासारखं कसं राहतं, एखाद दिवशी पाऊस येत राहिला कुठे जायचं राहिलं आपण म्हणतो जाऊ दे रे आज पाऊस येतोय कॅन्सल करून देतो. पण नाही, आज अनंत चतुर्थी बाप्पांना जायचं तर जायचं. भाई हे दिवस कसे निघून गेले समजलं नाही. बाप्पांचं आगमन झालं त्यानंतर हे गणपतीमधले दिवस कसे निघून गेले समजलं सुद्धा नाही. तर मग आज फायनली अनंत चतुर्थी आहे, बाप्पा जाणार आहेत, ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि आज अनंत चतुर्थीची सगळ्यांना रूममेट्सला आपली सगळ्यांना सुट्टी आहे. आणि मस्तपैकी हे बघा आता काही लेक्चर करतोय आणि इकडे आपला ब्लॉग बघताय सगळी पब्लिक, काही विषय नाही. इकडे साईडची आंघोळ वगैरे झाली, माझी आंघोळ वगैरे झाली. पावसा पाण्याचं काय बाहेर जाता येणार नाही आता आपल्याला. पण मग बघू काही नियोजन झालं तर ठीक, नाही तर मग बघू रूमला काही ॲक्टिव्हिटी करता येते का नाही. आणि काही इथं रूमला एकदम भयानक क्रिकेट चालू होऊन गेलेलं आहे. आणि हे पहा कॅमेरा चालू करून पळापळी करताय. पळू नको हां काय आता काय बंद करून दिलं का रे. ये पहा तू लपवशील अशी तर लपव रे, लाज रे तुला काही. बॅटरची बसतो काय 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 आता अभ्यास हा. अरे लाज वाटायला पाहिजे सही थोडास लाज. हे बघ कसं चालेल बरं. वा क्लीन बोल्ट चल निकाल. गाईस फायनली पाऊस वगैरे उघडला आहे. आता आम्ही चाललो आहे गणपती विसर्जन बघायला. तर मग चला म्हटलं आता उघडलंच येतं फिरून आज गणपती बाप्पांचा लास्ट दिवस आहे आणि आम्ही चाललो आहे आता. आणि त्यातल्या त्यात अजून आम्ही गणपती विसर्जन बघायला चाललो गंगेवरती. तर मग चला तिथे जाऊन काय सीन होतं बघू आपण. गाडी इथंच पार्क करून दिलेली आता. हे बघा इकडं काही जबरदस्त पाऊस चालू होऊन गेला इथं आणि आता अजून डबलची मजा येणार आहे पावसामध्ये. हे बघा काही विषय नाही, पाऊस इतका जबरदस्त येतोय आता काही विषय नाही. हे बघा जबरदस्त व्ह्यू डायरेक्ट. हे बघा काही गणपती बाप्पांना आपण नाचवत आहे काही. इथून गणपती बाप्पा देत आहे आणि इकडे नावमध्ये डायरेक्ट मिडलला जाऊन तिथे गणपतींचं असं विसर्जन करताय एकदम प्रॉपर पद्धतीने, काही विषय नाही. हे असं विसर्जन एकदम बेस्ट आहे. सो गाईज आता आलो आहे आम्ही स्तंभावरती. स्तंभाकडे काय प्रोग्राम आहे बघू आपण. इकडे पण एकदम जबरदस्त जल्लोष चालू आहे. हे बघा जल्लोष आहे गाईस. तिथे एकदम जबरदस्त मजा आहे, एकदम भारी वाटते. हे बघा इकडे बाप्पा आणि सगळी ठिकाणी एकदम गर्दीचा माहोल आहे. एकदम गूज बम्स येतात डायरेक्ट, जबरदस्त फील होते. अरे आम्ही स्तंभाला आलो स्तंभाला.
डेकोरेशन आहे. पुढे जाण्यावर समजेल काय आहे ते. बाकी वगैरे एकदम जबरदस्त गणपती बाप्पा किती जबरदस्त. वाव हे बघा. गंगेवरती आलेलो आहे. हे बघा इकडं गंगा जबरदस्त पाणी आलेलं आहे. बघा गर्दी इकडे थोडीफार. पाणी पण जबरदस्त आहे आणि गर्दी पण जबरदस्त आहे. काही नाही, सगळं पॅक आहे डायरेक्ट. इथं पूर्ण गणपती आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो बरं का मी. चांदीचे गणपती बाप्पा आहे.
सहर्ष स्वागत. पाऊस पण येतोय वरून, पाऊस पण एकदम जबरदस्त लागला. सगळी ठिकाणी फक्त जल्लोष गणपती बाप्पा मोरया. नावीलाज आणि आम्हाला घराकडे निघावं लागेल म्हणजे रूमला, कारण की विषय असा झाला आहे, माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, फक्त 10% राहिलेली आहे. आता परत चार्जिंगला लावून देतो रूमला जाऊन. चला मग आता रूमला जाऊ आपण सगळ्यात पहिले. जबरदस्त पाऊस येतोय, जायची इच्छा तर नाही होते, पण जावं तर लागेल आपल्याला रूमवरती. आम्ही किती ओलं होतो, आलेलो आहे हे बा, जबरदस्त ओलं झालो आहे गाईस. बापरे बेकार वातावरण होतं जबरदस्त. तर मग आता पहिले ड्रायरनी सुकून घेतो. हे बघा, तर मग काय आता केस वगैरे वाळवले आणि कपडे पण चेंज केले. आता लागली जबरदस्त भूक. तर मग आमचं डिस्कशन चालू होतं काय खायचं. तर मग आता एक फायनल डिसिजन असं झालंय सगळ्यांचं की आज पावभाजी खाऊ म्हणे. तर मग आम्ही आता पावभाजी घ्यायला चाललोय. आणि आज अनंत चतुर्थी म्हणून सगळे दुकानं बंद आहे, तिथं जाऊन पोपट नको व्हायला. पण मग आता तिथं गेला तर जातोय. तो प्लॅन आमचा सक्सेस झाला तर ठीक, नाही तर फेल झाला तर असंच बुके राहावं लागतं का ऑनलाईन काही मागवावं लागतं, बघू आपण. तर मग सगळ्यात आधी आपण पावभाजी घ्यायला जाऊ. पावभाजी घ्यायला जाणार आहे मी आणि मोहित. फायनली उघडं आहे पावभाजीचं. आम्ही आहेत 5 जण आणि आम्ही मागवली आहे, म्हणजे आम्ही घेतोय आता 1.5 किलो. तर मग पुरते की नाही बघू, आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही, आधी काही घेतली नाही, पार्सल इथं येऊन खाल्लेली, म्हणून 1.5 किलोमध्ये किती होतं किती नाही बघू आपण. फायनली गाईस पावभाजी घेतली गेली, 1.5 किलो घेतली. आता घ्यायला जायचं आहे पाव घेऊ आता. सो फायनली गाईस पाव घेतले. आता आपण घेतले 3 का 4 डझन पाव घेतले. ते पुरले तर ठीक, नाही तर मग बघू. तर मग काय आता पाव आणि भाजी घेऊन रूमला आलोय. आता मस्त जेवायला, भूक तर जबरदस्त लागली. 9 वाजून गेलेले, 5 वाजता मस्तपैकी आपल्याकडे कालच्या भंडाऱ्याची थोडंसं सामग्री वाचलेली आहे. इकडे ड्रोन आणि पत्तरवाई आहे, या ड्रोन मध्येच भाजी घेऊन घेऊ. आता बसतो जेवायला. काय ड्रोन. तर मग आता मोहित वाढतोय सगळ्यांना. भाजीचा वास एकदम जबरदस्त येतोय, भाजी बी क्वालिटीच असेल. आणि इकडे आपल्याला कांदा लिंबू पण भेटलाय, हा मोठा आनंद आहे, बाकी काही नाही. आता मी टाकतोय प्रत्येक भाजीमध्ये थोडा थोडा लिंबू मस्तपैकी. थोडे कांदे बी टाकून देऊ स्वाद येण्यासाठी. बाकी साईड ड्रोनचं काम असं टाक ना, असा नाही रे, ते पुकी स्टाईल बस झाली आता. ती पुकीने थोडी चुकीची स्टाईल करून टाकली मी, जाऊ दे आता. बाकी इथे एक नंबर जबरदस्त वेळ झालेला. आता चालू करू आपण. वाकाड रोबला चालू करा तुम्ही. मंडळी तयार बसली खायला. हो, दूध पडो चलो. त्याची वाटी घेऊन घ्या आणि बसा आता मस्तपैकी. बाकी गाईस पावभाजी इतकी जबरदस्त आलेली नाही, मागवलेली एकदम भारी आहे. टेस्ट वगैरे काही विषय नाही. हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.